आमचा बकासूर ह्यो 2 नंबर बकासूर 3 नंबर ह्यो 4 नंबर आणि हे आमचे सगळेच बकासूर आमचे 1 नंबर ओमकार परत 1 नंबर बघा आता खा रात्री 12 वाजता खा एका खा 2 खा तरी पण दाबून खा टाकू नको सकाळी उठान खा पण दाबून खा हा बघ या सोडूचा ना या दिवसभर रातभर आता झोपान उठान आता खाताला बघा हा बघा कसली बिर्याणी आज दम बिर्याणी आणि काय नाही पालो पालो जमा केला पालो पाचोला जमा केलेला आहे एकत्र करून मिक्स करून तो आता खात आहेत आणि आता रमतायत तुम्हाला पाहिजे काय मुंबईत जावं लागणार बुटासाठी संगमेश्वर रत्नागिरी सोडून मुंबईत नाही ते जावं ना ट्रेन संगमेश्वर आपण आलो आहे बरोबर किती वाजले 12 झाले पावणेवर हा माझा मित्र आला आहे गावावरून आम्ही चाललो आहे आता इथे बस लागणार आहे ही आमची बस आहे मला दाखवतो बस आता आपण बस मध्ये चढलेलो आहे चला 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 पाठीकडे मधीच चालला मध्ये 1 तास लागतो बरोबर 1 तास कुठे पण बसा चला आलात माझ्याकडे चला आम्ही कशी एका लाईनीत बसा सगळे आता कसे धावतायत ते बघा बघा बघला कशी गर्दी आली ती बघला कसे धावतात ते बघा पॅसेंजर सगळे धावतायत पॅसेंजर भरले ट्रेन आली आणि ट्रेन मधून आता झपाझप सगळे काढून ट्रेन आलेली होती ट्रेन मधून सगळे उतरलेत गाडीमध्ये सगळे बसलेत डायरेक्ट देवरुखला जाणार 2 तासाचा प्रवास आता आम्ही देवरुखला पोचलो ST स्टँडवरतून आम्ही रिक्षा पकडून आम्ही रूमवरती जाणार आता सगळी माणसं उतरतात आता आम्ही उतरणार देवरुख देवरुख बस स्टँड बघा आम्ही आता रिक्षाने निघालो आता लॉन्चवर रूमवर जाऊन आम्ही झोपणार आणि सकाळी उठून मार्लेश्वर देवस्थानला जाणार आता रिक्षेतून आम्ही जातो फक्त 15 मिनिटाचा प्रवास आहे सावधान होतं काय आपले सकाळी सकाळी आपण चाललो आहे आता आपण मार्लेश्वरला जाणार आहे इकडे मार्लेश्वर कलकदरा मुर्दापूर 17 किलोमीटर मार्लेश्वर
हा इकडे रोड झाला इकडे. आपण इकडून जाणार मार्लेश्वरला. इकडे आपली गँग आहे. सकाळचे किती वाजले? सकाळ बघा इथे आम्हाला कोणी नाश्ता हे बघ. देतात. हे रानातले आता भांडर बाहेर पडले, त्याच्यामुळे आता रान पातळ आता खाणार आहे. साईडने जाऊया. आता मार्लेश्वरला चाललोय. हा रोड गेला तिकडे आणि आपण इथून ह्या मार्लेश्वर रोडने जाणार. शिवशंभूचा महिमा आज गाऊया, शिवलिंगाचे दर्शन आज घेऊया, शिवभजनात दंग आज होऊया. जय मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. मार्लेश्वर 17 किलोमीटर, माराळ 12 किलोमीटर आणि 13 किलोमीटर. आम्ही या रोडने जाणार. आता आमची बस येणार 7 वाजता. इथून या साईडने बस येणार, रोडने आम्ही जाणार. हा हा सकाळचं दृश्य. शुभ सकाळ. तसे आपण चाललो आहे ट्रेकिंगला. बघा हे पाला पचोळ खाणारी माणसं चालली आहेत पुढे. बघा आता जाणार जंगलात. इकडे माणसं आपली येत आहेत. हे 2 जण. मस्त वाटत ना आज सूर्य का तर ना म्हणतात. शुभ सकाळ. शुभ सकाळ. हॉटेल सगळ्या जवळ असतात, त्यांचे पाय उचललेले. ए हॉटेलला तसं मागा ऑर्डर द्या, येतो आम्ही. तो सब येतो आम्ही फेरी मारून. लाखाचे कसं यांचं काय त्याचे आता पाय हात दाखवया. आपली बस आलेली आहे. हात दाखवया. विचार आहे ना मी समाज. चला बांधवली चल ये असे काय बघता. चला बांधले तुम्ही बरोबर सांगा. हा ए इकडे चल ना. मागे चल. हा आपली बस गेलेली आहे. मार्लेश्वर, देवरोग, संगमेश्वर. आता गणपती 80 किलोमीटर आहे. चला आपण जाऊया मार्लेश्वर. 4 किलोमीटर आहे आमच्या मार्लेश्वर. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणे तुम्ही जाल तिकडे आम्ही चल. हा यांचं काही म्हणणं नाही. 4 किलोमीटर तुम्ही चालू शकता का? हो. हा तुम्ही 4 किलोमीटर चालू शकता का? नाही बिजी आहे. 4 किलोमीटर तुम्ही चालू शकता का? सांगा. हे नाही सांगू शकत. तुम्ही 4 किलोमीटर चालू चालू शकता. शकतो. बघ काय दम आहे यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दम नाहीये. तर एवढी हे 4 किलोमीटर सगळे जाणार आहेत. तर आता आम्ही मस्तपैकी पावभाजी वडापाव काहीतरी खाणार आहोत. इकडे कोल्हापूर आणि आंबा घाट चालला इकडे. आणि आता आम्ही जाऊया
भजी वडापाव खायला. बोल आता बोल बोल आता मी बोल मग नाश्त्याला बस. बोल पोपट. आता आम्ही कुठे आलोय आणि इथे सगळे आम्ही नाश्त्याला बसलेलो आहोत व्हिडिओ आणि जवळ घे ना. हे असं फोडतोय. हात सरळ धर ना. हात सरळ धर. तूच कर वन्नापेक्षा का आतीच्या स्वाद वडापाव कधी आला तर भेट द्या. मस्त पैकी आहेत वडापाव. हा वडापाव छान होता इकडे आम्ही खाल्लो आहे. मस्त पैकी. हे काका आहेत. हे काकांकडे या आणि कधी आता ना आपण कधी. चाललो आहे ते पण सांग मध्ये. आता आपण चाललो आहे मार्लेश्वर दर्शनाला. आता मी काय का बोललो काही परत. तू सांगलंस ना मग झाला. जायचं माका दिसतं आधी परत जेवणाचा टाइम आता याने जाणार आपण मार्लेश्वर. आहेत कुठली वाडी? मराळवाडी नाही मराळ पंढरपुरी. मस्त वाटलं. शुभ सकाळ. देवरुख मस्त वाटलं. कांदा कसं उकलू काय चाललं. नारळ का नारळ? नारळ किती फक्त ना टाकला का नारळ झाला. मारळ विलवडे. पाहिली तू तिथे आम्ही मार्लेश्वर तिथे जाणार आहोत. तर डोंगर आम्ही पार करणार आहोत. ते मारळ गावची ग्रामपंचायत. नमस्कार मंडळी. ही आमची मंडळी अजून येत होती. हो तसला काय करू नका. तसला काय करू नका. इथं काढा पण ऐता काय ते का चालत जाणार हा. तुमका घेऊन जातो तसला काय ना. सगळे बाहेर पडतात त्या गावातले. चाललाय का असे आपण चाललेलं आहे. खूप झाला. किती फास्ट वडापाव खाल्लो गेलो सिरे अमके अवतार बघ म्हणजे दाखव झालं. हळू चालायचं पण खूप झाला. लहानपणी ह्यो जाऊ तर पावडे डबल आवतो हल्लाय ना. नाही तुम्ही काय चालता वडापाव कसलो धंदा नाही चालता तो बघ. आणि हे आपले भजी खातात पण काय उपयोगात हे चालतो तसे. किती खाल्ले आमच्या सोबत? एक वडापाव खाल्लाय त्यानंतर किती एक वडापाव घेतला ना आणि परत पाव घेतला ना वाटतं. नाही गो ना. चढावं लागलो. बोला पटकन पोचतो. हो 1 किलोमीटर येलो मरे. आता 1 किलोमीटर रावला. वाव भारी वाटतं रे. कत्तर ना. चल वडापाव टुनुक टुनुक. पाला पातोळा दाखव. अरे भाऊ लिपस्टिक लावल्या अमक्यांकडे बघ तरी. अमक्याकडे बघ तरी. अमक्या लिस्टिप लायलं. राधे चल माझ्या गावाला जाऊ तुला. भाडा घेतलं. भाडा नाही घेतो. पण तू जाऊया मला साडे ना. माती भरूया मला. हा माती भारी आहे. आणि काय करतं का मजुरी करूया मध्ये. तुमचे मेकअप याचे उतारलेले जाते. व्हेज कसा? व्हेज आहे. काल नॉन व्हेज झालं आजचा व्हेज आहे व्हेज. तर पाणी पण जवळ आहे आणि रान पण आहे. रान पाचोळा पण आहे.
तर तुम्ही काय करतात, भाजी कुठले कुठले घेऊन येतात ते सांगा. चवळी, हा, मुळा, लाल भाजी, मुळा भाजी. हा, काय सांग तू कोण चालत ना रे? बस झालो ना, मापून घ्या. 4-5 काठी आहे बघा, तंबू उभा राहा, तर पाणी पण असा गो. त्यांका सांग काय कसले कसले भाजी होय ते, मग त्या देव्याने घेऊन शॉर्टकट देव्याने घेऊन येताला. तर का शेक असा तो शेक बनवतलो. चूल आम्ही काय मांडतलो. बाकीचं टोप वगैरे सगळा आमचा बायका घेऊन येत. हे तसं काहीतरी घेऊन येतील काय. झालं तर सगळ्यांचं नाव सगळं डिक्लेअर केलेला. आजचा बेत व्हेज. कसला का पाला पाचोळा. स्पेशल मेनू पाला पाचोळा. हा, स्पेशल मेनू पाला पाचोळा. हो थांबा मग हो. पुरेपूर व्हेज. पुरी करतले पुरी पुरेपूर ना, पुरी करूया काय नको. छान वाटते. चालून चालून दमली नाही, फिरून फिरून रान पाचोळा जमा करून ती दमली आहेत. बॅगेमध्ये ते पाला पाचोळा जमा केलेला आहे रात्रीच्यासाठी. हा पाला पाचोळा आहे ना व्हेज साठी. चालेल. हा पाला पाचोळा आम्ही जमा केलेला आहे ते. हा आमचा पाला पाचोळा आहे. चला आता तुम्ही पुढे कशाला थांबलाय, तुमची एनर्जी कशाला थांबव. मग चला आम्ही जातो. बाय बाय. जावा रे तुम्ही, आम्ही येलो ना आज राहतो. हा चला तुम्ही राहा. हे परमेश्वरा, हे वैकुंठिक सारा, हे रमण मधुसूदन. हा झाला ह्या म्हणे आता. अब आता राधे चल चल राधे चल चल राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. मन मरे, अरे मन मरे. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव. आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे. आणि ते सगळं दगडं सगळं यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हे एका गावामधून आलेले आहेत. कुठे भेटतील असतील तर त्यांना शोधावे. हा, जम्मू काश्मीरहून आलेले आहेत. पाणी त्यांच्याकडे आहे ना गं. हे वाचा तुम्ही. हे वाच, मोठ्यान वाच. दावच्या वाच. महाशिवरात्र हा. हे शिवतन्य. ओ समजला तुमचा. संस्कृत कोण होतो? संस्कृत तुमचा का आमच्या कोण होतो? होय समजला. दिसत का? हा होय खरं. गॉगल लावू ना. माझी चुकी आहे. इकडे आम्ही आलो, चालत आलो, मज्जा करत आलो. हा तर आपण मजा नाही मालवणच बघू. अरे ती निसर्ग अति सुंदर अति म्हणजे अतिच होणार ते सगळं. त्याच्यामुळे आपण हे आहे ते करूया. आपण जास्त अति करता का आता आपण पोहोचणारच आहे. हा 15-20 मिनिट रास्ता राहिलेला आहे. मग तुमचं म्हणणं काय आहे? हा दृश्य तुम्हाला हा दृश्य पाहून तुम्हाला कसं काय वाटतं? दृश्य बघून हा आनंद झाला. आनंद झालेला आहे. हा 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 येत नाहीये हा हा तोपर्यंत आम्हाला हा पंढरीची वारी करत जावी लागणार आहे. हा हा पंढरीची वारी. हा पुढे बोला. तर तुम्हाला असं वाटतं का आपण पंढरीची वारी करतो असं चालत 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 पायी असं? पण मला तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो की तुम्हाला इथे मोठी बॅग घेऊन हे तुम्ही चालत जाता, हे मला मस्त वाटलं. त्यापर्यंत जाऊ पण आम्ही ही वारी पूर्ण करणार. हा पण हे दृश्य पाहून तुम्हाला मस्त वाटतं ना? एकदम खतरनाक.
ओ मैडम अभी तो मालवनी बोल रहे थे, अभी तो हिंदी पर गया, अभी कैसा हो जाएगा, अभी कितना लँग्वेज बदलना पडेगा मेरे को. हां हां तर मी काय म्हणतोय, पावसात दिलो ना तर कसा वाटला, अति सुंदर वाटला. हां कारण हे म्हणतात का आम्ही रोज रोज येणार एवढे विजिट करणार, तर एवढे तंबू मारून चुलीवरचं जेवण करणार भाऊ, त्यांचा पुढचा प्लॅन आहे. तर आपण पुढच्या प्लॅनमध्ये मग आपण इथे येऊया मित्रमंडळी, तुम्ही पण या, कारण इथे पुढचं नियोजन केलेलं आहे तंबू मारून. आणि इकडे बघ पाण्याची वेगळी सोय आहे, इकडे पाणी वगैरे होतं बघा. अरे दगड नाही, पावसामध्ये पाणी येणार, ते आता कसं सुकलं आहे. खोटी बातमी कशाला असं कसा, अरे ते कोण आता पाणी ते सुकलं तर मी काय करणार. हो पण दगड आहेत, पण दगडाच्या पाठीमागे पाणी आहे, ते मला तुम्हाला दिसलं नाही. तुम्हाला दिसणार का, तुम्ही चष्मा लावतात तर तुम्हाला दिसणार कसं. अरे थेंब कसा दिसणार, तुम्ही चष्मा लावल्याशिवाय थेंबच दिसणार नाही. तर तुम्ही चष्मा लावा तर तुम्हाला एक एक थेंब दिसणार, मी सांगतो तुम्हाला. तर अशा दृष्टीने सगळ्यांनी आम्हाला सगळं मनोगत सांगल्याने बाकीचे तिकडे राहिलेत त्यांना मग बघू. हां हां एक जगह के ऐसा लगा दो जोर. मग आम्ही पहिलेच असो की आम्ही चलत जातो देवदर्शना, एका म्हणतात काय पायी पायी चालणे, पायी जाणार नाही, एका म्हणतात देवदर्शन. देवदर्शन होय काय म्हणता ते बडबड. हा पायी शिर्डीला ये तो साईनाथा. तुमका पुढचा काय दिसता सांगा. तुची रे भगवंता, संकट काळी तुची त्राता, कलियुगी कर्म आता लीन भावा देह ईश्वरा. सखा तुची रे भगवंता, संकट काळी तुची त्राता, कलियुगी कर्म आता लीन भावा देह ईश्वरा. कलियुगी कर्म आता लीन भावा देह ईश्वरा. नाम घेता हरा हरा, धाव घे रे शिव हरा. नाम घेता हरा हरा, धाव घे रे शिव हरा. बैसता हो धोता खाली, जिव्हा धारा आसुसली. बैसता हो धोता खाली, जिव्हा धारा आसुसली.
उच्चारिता नाम तुझे शुद्ध होई चित्त माझे उच्चारिता नाम तुझे शुद्ध होई चित्त माझे उच्चारिता नाम तुझे शुद्ध होई चित्त माझे नाम घेता हरा हरा धाव घे रे शिवहरा नाम घेता हरा हरा धाव घे रे शिवहरा सांब भोळा भोळा विश्व सारे व्यापुनी उरला संसाराचा सारी पाठ सोडून आलो येथवरा शिव सांब भोळा भोळा विश्व सारे व्यापुनी उरला संसाराचा सारी पाठ सोडून आलो येथवरा संसाराचा सारी पाठ सोडून आलो येथवरा नाम घेता हरा हरा धाव घे रे शिवहरा नाम घेता हरा हरा धाव घे रे शिवहरा स्वामी शंकरा आरती हो स्वामी शंकरा आरती हो आरती हो स्वामी शंकरा आरती हो त्वमेव माता
चंद्रमाता मुकुटिधरां कालीं सिन्दूरवपुषां नमः शिवाय आता दिवाळी तुमका एकटा